भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीर क्रांतिकारकांना देखील विनम्र अभिवादन. तुमच्या आणि माझ्या आईवडिलांना हृदयाच्या अंतःकरणापासून दंडवत. आणि आपण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टर ग्रुप मालदान वडसाई नगर आयोजित श्री वडसाई देवी चषक 2025 चौथा पर्व दुसरा दिवसाचा हा दुसरा सामना. दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज, उपलब्ध असेल तर. षटक क्रमांक 1 शरद कोंडाळकर गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना अमित बॉन्ड ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ओव्हर पिच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे यांना दिली जाते मानवंदना. पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू सीमा पार, बॉन्ड यांच्या बॅट मधून वडसाई देवी चषक षटकार. चेंडूला सन्मान दिलाय, चांगलं क्रिकेट. 1 धाव मात्र प्राप्त होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड करतील. तद्वार मात्र एक सिंगल अमित बॉन्ड यांच्या माध्यमातून सहजरित्या अर्जित केले. तिसरा चेंडू पुढे लेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. संदीप बावडेकर मॅक्सवेल. पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची मॅक्सवेल या नावाने ओळख आहे, परंतु या तिन्ही खेळाडूंचा विचार केला तर राजधानी सातारा जिल्ह्यातील 2 वाईचे, एक पाटण तालुक्याचा. मॅचला मजा येईल. हे आपण पाहतोय कॉलनी क्रिकेट. पुढे लेनचा चेंडू सातत्याने लेंथ मध्ये बदल केला जातोय. ही ओळख आहे शरद कोंढाळकर यांची. ज्या प्रकारे एक गाव अकराचं क्रिकेट सातत्याने आपल्या गावासाठी खेळत असताना ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण सातारा जिल्हाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं. NMPL मध्ये देखील आपल्या खेळाची छाप सोडली आहे. परंतु आता या कॉलनीच्या क्रिकेटमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. 5वा चेंडू फुलर लेनचा फ्लिक केलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव. मॅक्सवेल यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. धावा फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन शरद कोंडाळकर मॅन फ्रॉम रेणावळे. ओव्हरपिच चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून प्रयत्न करतील खोदून काढण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. निश्चितच 2 धावा वाचवल्यात या चेंडूवर. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम छत्रपती 11 टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10. येस, अगदी आपण कॉलनीच्या लॉट्स करत आहोत, ड्रॉ करत आहोत चिठ्ठीचा खेळ. भरत बोत्रे सर या आपल्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी उचलूया. एक चिठ्ठी उचलली जाईल ती फायनलला खेळ आणि दोन असतील ते आता सामना खेळतील. येस, आपण चिठ्ठी उचलणार आहोत. रमेश बोत्रे सर पटकन एक चिठ्ठी उचलायची आहे आपल्याला. आणि हा संघ मात्र फायनलला खेळ आणि फायनलला खेळणारा संघ साई 11 आणि मॅच असेल विजय संघ विपक्ष दोस्ती 11. लक्षात घ्या नेक्स्ट मॅच. आणि साई 11 संघ हा फायनल मध्ये खेळ. छत्रपती बॉईज प्रथमतः फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. पहिला चेंडू स्लॉक स्वीप डीप स्क्वेअर लेग आहे तैनात होते. सुकी चेंडूचा चुकलाय अंदाज. चेंडू सीमा पार. बॉन्ड यांच्या बॅट मधून चौकार. बादशाह या नावाने या खेळाडूची ओळख आहे. पुणे जिल्हा भोर तालुक्यामधील डावखुऱ्या हाताचा फिरकीपट्टू. परंतु आता या कॉलनीच्या गटामध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. हे कॉलनीचं क्रिकेट काहीसं वेगळं असतं. जसं मुंबईमध्ये बिल्डिंग क्रिकेट खेळलं जातं तसंच नवी मुंबईमध्ये कॉलनीचं क्रिकेट आपण पाहतोय. घनसोली कॉलनी
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंद्याचे हे मैदान. रॉंग वन टाकलेल्या चेंडू एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चेंडूला सन्मान दिलाय. दुसरी धाव अगदी हवी होती परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक सिंगल प्राप्त होईल. अमित बॉन्ड यांची खासियत आहे एकेरी दुहेरी धावांसाठी या खेळाडू जेवढा ओळखला जातो तेवढाच मोठ्या फटक्यांसाठी. फटक्यांची रेंज चांगली आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चुकी करणार नाहीये. ओमकार वाडकर यांनी डीप लाय झेल. मॅक्सवेल यांना परतावा लागेल. पहिला धक्का टीम छत्रपती बॉईज. संदीप बावडेकर यांना परतावा लागेल. वेलकम टीम श्री भराडी देवी लेंडोरी. चांगला खेळ राहिला होता त्यांचा देखील MS50 चषकामध्ये आणि त्या संघाने छाप सोडली होती. संपूर्ण टीम श्री वडजाई देवी चषक 2025 मध्ये आपलं स्वागत. नवीन फलंदाज छत्रपती बॉईज आपली फिल्डिंग आहे. आपला एक खेळाडू पाठवा प्लीज. महेश क्रमांक 3 वर दाखल झालेत. महेश बादशाहनी पहिला गडी बाद केलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फासलाय. चेंडू हवेत. ओमकार वाडकर झेलचा प्रयत्न केला परंतु चेंडू हातातून निसटलाय. चेंडू पाहायला लागल्यानंतर मात्र सीमारेषा ओलांडेल का क्रिकेटमध्ये. फुटबॉलचा प्रात्यक्षिक प्रयत्न कमी. 4 धावांची मिळते हमी. महेश यांचं खातं उघडलं जातं या चौकाराने. 4 धावा टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 19. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या धावफलकावर 20. एक फिरकीपट्टू म्हणून ओळख आहे बादशाह यांची. रॉंग वन चांगला हाताळला जातो. अगदी ज्या प्रकारे चायनामन गोलंदाजी केली जाते लेदर क्रिकेटमध्ये तशाच प्रकारचा गोलंदाज. सन्मान दिला हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह. एक धाव मात्र प्राप्त केली. साहिल एक सिंगल धाव. साहिल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात होते. एका धावेने मात्र 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम छत्रपती बॉईज 21 ला 1. ओमकार वाडकर मॅन फ्रॉम वायगाव. राजधानी सातारा जिल्ह्यातील अजून एक खेळाडू. वाई तालुक्याचा उगवता सितारा. आणि अचूक टप्प्यावर मारा करण्यासाठी ओमकार वाडकर यांची ओळख आहे. ज्या प्रकारे सातत्याने वायगावसाठी क्रिकेट खेळले. आता मात्र आपल्या कॉलनी टीमसाठी खेळायचं आहे. पहा अगदी वेगाने हाताळलेला चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. पंच एक डिक्लेअर आहे का? यस एक घोषांकी क्षेत्रामध्ये धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. डीप असा कव्हर आहे तैनात. चुकी करणार नाहीत महेंद्र. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अप्रतिम शॉट आणि त्यापेक्षा चांगला कॅच पकडलाय. क्रिकेटमधील पुस्तकी फटका खेळायचा प्रयत्न केला होता. महेंद्र पालकर वय वर्ष 14 परंतु झेल ज्या प्रकारे त्यांनी टिपलाय लाजवाब झेल. अशा प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतात. रत्नागिरीचे खेळाडू आहेत.
परंतु ज्या प्रकारे कमी वय असताना देखील तुम्ही अशा आपल्या खेळाची छाप सोडता त्यावेळेला मात्र तुमचं अगदी कौतुक होतं. आणि कॉलनी क्रिकेटचं हे वैशिष्ट्य असतं की प्रत्येक तालुक्याचा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे खेळाडू असतात आणि ही खासियत असते. जर सर तुम्ही विचार केला मुंबईमध्ये बिल्डिंग क्रिकेट असतं आणि बिल्डिंग क्रिकेटमध्ये देखील खेळाडू विविध जिल्ह्यातील असतात तर अगदी वेगवेगळ्या राज्यातील देखील असतात आणि त्यावेळेला मजा येते. नवीन फलंदाज बॅट्समन नेम सांगा प्लीज. बॅटिंग करणारी टीम आपली बॅटिंग आहे. एक 12वा खेळाडू पाठवा, नम्र विनंती आहे. आपली बॅटिंग आहे, नंतर तुम्ही जा. बॅटिंगसाठी तरी 12वा खेळाडू पाठवा. पहिला चेंडू नाना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर. वाईट +1 या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. आपण उल्लेख करत होतो सर कॉलनी क्रिकेटचा आणि कॉलनी क्रिकेटची ओळख असते की विविध राज्यातील देखील खेळाडू असतात एका टीममध्ये आणि क्रिकेटने आपल्याला हे शिकवले. क्रिकेटने आपल्याला एकही शिकवले. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. मिस टाइम स्ट्रोक. ओमकार वाडकर स्वतःच्या गोलंदाजीवर चुकी करणार नाहीयेत. या षटकामध्ये ओमकार वाडकर यांनी दुसरा गडी बाद केलाय. धक्का क्रमांक 3. टीम छत्रपती बॉईज 24 ला 3. संदीप नवीन फलंदाज दाखल झालेत. ओमकार वाडकर यांनी या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. जसा आपण उल्लेख केला की ओमकार वाडकर यांची ओळख आहे अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी हे मात्र सातत्याने आपल्या खेळाच्या प्राप्ती दाखवल्या त्यांनी. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. एक अवांतर धाव. अगदी वैगाव गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय. लेग ब्रेक. मिस टाइम स्ट्रोक. तिसरा गडी बाद केला जाईल का? चांगला चेंडूचा अंदाज घेतलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर दुसरा झेल टिपत असताना या षटकामध्ये तिसरा गडी बाद केलाय. मॅन फ्रॉम वैगाव ओमकार वाडकर यांनी 3 धक्के दिलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 25 धावा. ओमकार वाडकर यांनी या षटकामध्ये 3 गडी बाद करत असताना धावा खर्च केल्या 3. मात्र या सामन्यामध्ये ज्या प्रकारे धावांचा वेग मात्र रोखलाय, धावांना मोठा ब्रेक लावलाय. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष. नवीन फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत खेळला. एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत वेगाने. महेंद्र दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मात्र प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 3 गडी बाद केलेत ओमकार वाडकर यांनी या षटकामध्ये आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. जशी त्यांची ओळख आहे, आपल्या ओळखीला जशी ओळख तशी गोलंदाजी आणि तसाच खेळ. 1 टू गो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागतोय. चायनीज कट. 1 धाव मात्र प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर. ओमकार वाडकर यांचं यशस्वी षटक समाप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 28ला 4.
अभिषेक गोळे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. मॅन फ्रॉम हातेकर, जावली तालुका, अभिषेक गोळे. सातारा जिल्ह्यातील खूप खेळाडू या स्पर्धेमध्ये निश्चितच या घनसोली कॉलनीच्या गटामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. मजा येईल मॅचला. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डी प्लस क्षेत्ररक्षक आहेत, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव रोखू शकणार नाही तो ओमकार वाडकर. या 2 धावेने मात्र या षटकाची सुरुवात झाली. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 12वा खेळाडू प्रणय शेलार, अगदी वय वर्ष 14, 9वी मधला खेळाडू आणि या प्रत्येकाची आमच्यापर्यंत नावं पोहोचवली जातात. थँक्यू सो मच. आपला देखील प्रणय व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय, कारण ज्या वेळेला 12वा खेळाडू असतो त्यावेळेला समालोचकाचं काम सोपं होतं. नावं अपडेट करणं स्कोररला देखील खूप सोपं होतं आणि 12वा खेळाडू खूप महत्त्वाचा घटक आहे क्रिकेटमधला मित्रांनो. अंतिम षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील, अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल, हे मात्र अभिषेक गोळे यांच्या या षटकामध्ये आपल्याला उत्तर प्राप्त होईल. पंच केलाय, मिस टाइम स्ट्रोक, स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी. अभिषेक गोळे यांनी चेंडू हातातून निसटलाय. सोपा झेल होता, अगदी मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये लॉलीपॉप सोडलाय. परंतु क्रिकेटमध्ये कोणताही झेल सोपा अथवा कठीण नसतो प्रणय, जोपर्यंत तुम्ही तो पकडत नाही तोपर्यंत. आणि हे क्रिकेट आहे. अगदी कास पठार विभागातील जांभूळमुरे गावचे आमचे 12वा खेळाडू आणि या कास पठार फुलांसाठी प्रसिद्ध आहे आणि क्रिकेटसाठी देखील. फुललेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी एक चेंडू लॉंग ऑफ क्लिअर करेल. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 36 धावा धावफलकावर. 36 धावा धावफलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अभिषेक गोळे. कमी गतीने टाकलेला चेंडू काहीसा खाली राहतोय. एक धाव हवी आहे आणि या नकार दिलाय फलंदाजाने आणि इथे मात्र धावबाद व्हावं लागेल, एकाला परतावं लागेल. महेश धावबाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी विजय. बॅटची कडा, चेंडू गली क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 37 रन्स ऑन बोर्ड. ज्या प्रकारे ओमकार वाडकर यांनी गोलंदाजी केली, कुठेतरी तिथे धावांना रोख लावला आणि तिथून मात्र धावांची गती वाढवण्यामध्ये अपयश आले टीम. छत्रपती बॉय चेंडू सोडून दिलाय, वेल लेफ्ट ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 38 रन्स ऑन बोर्ड. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अभिषेक गोळे. यस, अगदी वाईट नसेल हा चेंडू, म्हणजे षटकाची होईल सांगता. टीमची धावसंख्या धावफलकावर 36, 37 आणि 38 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम छत्रपती 11 38 रन्स टू विन.
38 धावांचं लक्ष्य. टीम छत्रपती 11 फिल्डिंग लावून घ्या. छत्रपती बॉईज विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि जर 12वा खेळाडू असेल उपलब्ध छत्रपती बॉईज तर तो पाठवा. अडतीस धावांचं लक्ष्य विजयासाठी. टीम छत्रपती 11 38 रन्स टू विन या मॅच मध्ये. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शिवा जाधव बॉस आणि त्यांच्या साथीला शरद कोंडाळकर. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टर ग्रुप मालदन वडसाई नगर आयोजित श्री वडसाई देवी चषक 2025 पर्व क्रमांक 4 स्पर्धा मानाची. शिवा जाधव बॉस ऑन स्ट्राइक आणि त्यांच्या साथीला शरद कोंडाळकर. 38 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी आघाडीचे बॅटर षटक क्रमांक 1 गोलंदाज पहिला चेंडू फुलर लेनचा फटका फसलाय. कव्हरला शतरक्षक चेंडूचा अंदाज घेतोय आणि शिवा जाधव बॉस पहिल्या चेंडूवर होतील बाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि मोठा धक्का दिलाय टीम छत्रपती 11 या संघाला. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद करत असताना सुरुवात मात्र चांगली केली छत्रपती बॉईजने. 24 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत म्हणजेच लक्ष्य अगदी सोपं नसेल. या मॅचचा विचार केला तर या 38 धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. क्रमांक 3 वर दाखल झालेत अक्षय कासुर्डे. माइन फॉर्म वरोशी जावली तालुका क्रमांक 3 वर. आणि संपूर्ण जावली तालुक्यामध्ये त्यांची ओळख फिनिशर म्हणून आहे. परंतु या सामन्यामध्ये कसा खेळ करतील हे पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर फलंदाजीसाठी दाखल झालेत. आता मात्र इथून मॅच संपवतील का, फिनिशर या नावाला आपला तसा साजेसा खेळ करतील का. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षक मॅक्सवेल यांच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवर धाव आली नाहीये. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर मात्र 2 ने सुरू होत असताना धावांचा श्री गणेश होतोय टीम छत्रपती 11. पहिलं षटक घेऊन अजय 3 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केलाय.
कट करण्याचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होत नाहीये. एक चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळण्याचा मानस दाखवलाय. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला तुम्ही गडी बाद करता आत्मविश्वास दुणावतो आणि तो आत्मविश्वास दुणावलाय गोलंदाज अजय यांचा. 4 चेंडू अखेर 2 धावा धाव फलकावर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न सरळ मिडॉनच्या हातामध्ये मारलाय. चुकी केली आहे अक्षय कासुर्डे यांनी. दुसरा धक्का पहिल्या षटकामध्ये दिलाय भरत यांनी. 2 गडी बाद. टीम छत्रपती 11 टीमची धावसंख्या 2. क्रमांक 4 वर बादशाह. बोर्ड तालुक्यातील खेळाडू दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत आणि कुठेतरी खराब सुरुवात. आणि साहिल नाव आहे परंतु सगळे बादशाह या नावाने ओळखतात. आणि कॉलनीमध्ये ज्यावेळेला तुमचे एक टोपण नाव तयार होतं त्यावेळेला तुमचं खरं नाव खूप कमी लोकांना माहित असतं. पण धावा करावे लागतील बादशाहला. कुटप्पाचा चेंडू शॉटॉम जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली साहिल यांचं पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद 3. 18 चेंडू 35 धावांची गरज विजयासाठी टीम छत्रपती 11. चेंडू 35 धावांची आवश्यकता. चला टीम छत्रपती बॉईज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका कारण 9:55 अवधी झाला. अद्याप पाटण तालुका गटातील 12 संघ खेळणार आहेत. पहिला सामना भराडीदेवी लेंडोरी विपक्ष शिवगर्जना काळगाव दोन्ही टीम. आपण देखील सज्ज राहा. यानंतर एक मॅच असेल आणि त्यानंतर आपला पाटण तालुका गटाला सुरुवात होईल. 18 चेंडू मध्ये करायचे आता 35 धावा या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाज पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मात्र जोडली जाईल. या षटकाची सुरुवात मात्र अवांतर धावेने झाली. या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. फलंदाज साहिल आणि त्यांच्या साथीला आहेत शरद कुंडळकर. अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. पहिले 6 चेंडू नॉनस्ट्राईकला उभे राहिलेत. बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त होईल. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 7 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर मात्र आता पहिला चेंडू खेळतील शरद कोंडाळकर. शरद कोंडाळकर यांचं शेवटपर्यंत उभं राहणं टीम छत्रपती 11 साठी गरजेचं असेल. कारण हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ओळख आहे. परंतु आता या सामन्यामध्ये खेळ कसा करतील हे पाहायचं आहे. कारण षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना अजून 33 धावांची गरज विजयासाठी टीम छत्रपती 11. सन्मान दिलाय. मिडॉन चेंडू फील्ड केला जाईल. पहिला चेंडू खेळत असताना तुम्ही चेंडूला बॅटच्या मध्यभागी घेणं खूप गरजेचं असतं आणि तेच केलंय शरद कोंडाळकर यांनी. पहिला चेंडू अगदी पायावर होता. ऑन साइडला फक्त दिशा दिली. धाव मात्र घेतली नाहीये. आणि ज्या प्रकारे पहिला चेंडू बॅटला मिडल केलाय आत्मविश्वास दुणावला असेल.
डाऊन द लेग साइड, वाईट बॉल, एक अवांतर धाव. एक एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 6. अवांतर धावा कुठेतरी या षटकामध्ये आल्यात 2. अशा प्रकारचे अवांतर चेंडू तुम्ही ज्यावेळेला हाताळता त्यावेळेला मात्र तुमच्या संघाला कुठेतरी डोकेदुखी वाढते. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू पुढे थोडासा पडला. अगदी ज्या प्रकारे त्यांनी जे हावभाव आहे चेहऱ्यावरचे गोलंदाज राहुल यांचे, आणि अगदी मोठी विकेट होती त्यांना देखील माहीत आहे. चकित केलं फलंदाज शरद कुंडाळकर यांना या चेंडूवर. चेंडू पडल्यानंतर वेगाने या शरीरावर आला आणि खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये धाव मात्र प्राप्त झाली नाहीये. बैठक फटका, स्लॉक स्वीप, चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. शरद कुंडाळकर यांच्या बॅट मधून रेणावळे गावचा ब्रँडेड स्ट्रोक, श्री वडजाई देवी चषक, षटकार. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव. आणि का मला अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये माझं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं हे मात्र दाखवत असताना शरद कुंडाळकर या मॅच मध्ये लक्ष सेट केले 38 धावांचं. सुरुवात मात्र सावध झाली टीम छत्रपती 11 या संघाची. ड्राईव्ह केलाय इनफिल्डच्या वरून हलक्या हाताने खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यांना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव घेण्यामध्ये यश आले साहिल आणि शरद कुंडाळकर यांना. 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये. चांगलं क्रिकेट, षटकार आल्यानंतर मात्र दुहेरी धावा घेतल्यात, 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. शरद कुंडाळकर टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 1 टू गो. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र अगदी बॅटला लागल्यानंतर चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. लेमन कट, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये शरद कुंडाळकर यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 15ला 2. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. हॅलो हॅलो 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. प्रणय आता मॅचला मजा येईल कारण आता 12 मध्ये 23 करायचे आहेत. म्हणजे इथून जर शरद कुंडाळकर यांच्यावर नजर असेल, चला प्लीज फास्ट करा. शरद कुंडाळकर जर बाद झाले तर छत्रपती बॉईज पुनरागमन करेल, परंतु छत्रपती 11 साठी शरद कुंडाळकर यांचं उभं राहणं खूप महत्वाचं असेल. गोलंदाज ओमकार, 12 मध्ये 23 ची गरज. बादशाह साइल ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू अगदी वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि कुठेतरी चेंडू हातातून निसटला असं जाणवलं. ज्या प्रकारे हा चेंडू हातातून निसटला, कारण का कोणताही गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू हाताळणं खूप कमी वेळा पाहतो आपण. चला प्लीज मॅचला थोडीशी आपण गती देऊया मित्रांनो, कारण खूप वेळ जातोय या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, फटका फासला. लॉंग ऑफ आहे चेंडू खाली, चुकी करणार नाहीये. साहिल यांनी या फुल टॉस चेंडूवर चुकी केली आणि क्रिकेट मध्ये फुल टॉस चेंडू कधी कधी तुमचा आत्मघात करू शकतो. फलंदाज बाद. साहिल बॅक टू द डगआउट. क्रमांक 5 वर अभिषेक गोळे, मॅन फ्रॉम हातगेकर, जावळी तालुका, राजधानी सातारा. 11 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. आता मात्र अभिषेक गोळे कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय.
कारण ही मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाहीये. कारण दुसऱ्या बाजूला टीम छत्रपती बॉईज संघ देखील हार मानायला तयार नाहीये. कारण क्रिकेट आहे, प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक जण जिंकण्यासाठी मैदानामध्ये येतो. लक्षात घ्या, दोस्ती 11 टीम सोबत विजयी संघाचा सामना होणार आहे. दोन्ही टीम आपण या बाबीची नोंद करा. फुल टॉस चेंडू पंच केलाय, नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा आणि झेल देखील सोडलाय. एकच धाव मात्र प्राप्त केली जाईल. रिव्ह्यू घेतलाय का पंच? पंच रिव्ह्यू घेतलाय का? इट्स अ नो बॉल. चला, नो बॉल आहे, प्लीज फिल्डिंग लावून घ्या आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. नो चेंडूवर एक धाव घेतली. नो चेंडू आहे, तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. नो बॉल आहे. नो चेंडू आलाय म्हणजे आपल्या बरोबर फेड देखील घेऊन आलाय. आता फेडचा चेंडू खेळण्यासाठी शरद कोंडाळकर स्ट्राईक वरती आलेत. सुवर्ण संधी असेल या चेंडूवर मात्र हात खोलण्याची. तुम्हाला जो हवा तो फटका तुम्ही खेळू शकता प्रणय. फ्रेडचा चेंडूचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या आवडीचा फटका खेळण्याची संधी, बाद होण्याची अगदी कोणतीही संधी नसते. रनआउट, हँडल द बॉल, हिट द बॉल ट्वाइस, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, हे 4 प्रकार फ्रेडवरती बाद होतात आणि उर्वरित प्रकार तुमच्याकडे साठी बंद होतात. फ्रेडचा चेंडू, फ्रेडचा चेंडू लोअर फुल टॉस, ऑफ ड्राईव्ह, डीप एस्ट्रा कव्हर आहे तैनात. एकच धाव प्राप्त होईल. चांगला चेंडू हाताळाय फ्रेडचा. गोलंदाज ओमकार यांनी एकच धाव मात्र प्राप्त होत असताना या चेंडूवर, या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना ओमकार यांनी 2 फुलटॉस चेंडू हाताळले होते आणि कुठेतरी अचूक टप्पा अद्याप देखील मिळाला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह, जमिनीलगत फटका सजवला, डीपला मिड विकेट आहे. दुहेरीचा प्रयत्न अगदी करण्याचा मानस होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी अप्रतिम. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 20 धावा धाव फलकावर. अद्याप 18 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. 4 लोअर फुलटॉस चेंडू, डीपला स्क्वेअर लेग आहे. एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, डॉट बॉल. ज्या प्रकारे या चेंडूवर पुनरागमन केलंय गोलंदाज ओमकार यांनी, कुठेतरी आपल्या छाप सोडत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. शरद कोंडाळकर यांना दुसरी धाव अगदी हवी होती, परंतु क्षेत्ररक्षक पहा काय वेगाने आलेत आणि ज्या प्रकारे ही धाव मात्र निश्चितच रोखले मी म्हणेन. शेवटच्या चेंडूवर एक धाव प्राप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाखेर टीम छत्रपती 11 22 ला 3. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16ची गरज. मॅच मात्र दोन्ही बाजूला जाऊ शकते. चला, छत्रपती बॉईज फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. 3 मोठे फटके मॅच फिनिश होऊ शकते. आणि अंतिम षटकामध्ये दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर महेश.
महेश सनस मॅन फ्रॉम आसरे, वाई तालुका, राजधानी जिल्हा सातारा. 6 चेंडू 16ची गरज. या अंतिम षटकामध्ये सामना दोलायमान अवस्थेमध्ये आलाय. 3 मोठे फटके सामना खुला होईल आणि 4 चांगले चेंडू सामना छत्रपती बॉईज संघाच्या माध्यमातून जाऊ शकतो. पहिला चेंडू प्लेट ऑन झालेत. बॅटला लागल्यानंतर चेंडू वेस्टर्नवर आदळतोय. फलंदाज अभिषेक गोळे यांना पळ धावावं लागेल. पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय सतीश महेश सनस यांनी. टीम पुनरागमन करत असताना या मॅच मध्ये छत्रपती बॉईज 5 मध्ये करायच्या आहेत 16 धावा. अमित कासुर्डे मॅन फ्रॉम वरोशी, दोन वाई तालुक्यातील खेळाडू, एक जावळी तालुक्यातील खेळाडू. नॉन स्ट्राईकला वाई तालुक्यातील शरद कोंडाळकर, स्ट्राईकवर अमित कासुर्डे जावळी तालुका वरोशी गाव, आणि गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत महेश सनस आसरे गावचे खेळाडू. आणि बाहेर कॉलनी क्रिकेटमध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं आणि ही कॉलनी क्रिकेटची मजा असते. कारण प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळे खेळाडू असतात आणि ते एका संघात खेळतात आणि त्यांची एकी देखील पाहण्यासारखी असते. मॅच ऑन. 5 चेंडू 16ची गरज. एक मोठा फटका सामना खुला होईल छत्रपती 11 साठी. तो मोठा फटका येईल का? अमित कासुर्डे शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. अमित कासुर्डे यांच्या बॅट मधून वरोशी गावचा दर्जा दाखवणारा या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला आलाय षटकार. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला तो षटकार आलाय प्रणय. मॅच आता खुली झाली. 4 चेंडू मध्ये आता 10 करायचे आहेत. आक्रमण केलं महेश सनस यांच्यावर. ज्या प्रकारे छत्रपती 11 संघासाठी मोठ्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय. 4 मध्ये आता करायच्या 10 धावा आणि 4 मध्ये 10 करायच्यात म्हणजे एक चौकार एक षटकार मॅच फिनिश होऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला महेश सनस यांनी जर इथून एक गडी बाद केला तर मात्र मॅच मध्ये छत्रपती बॉईज देखील पुनरागमन करेल. चार चेंडू 10ची गरज. या मॅच मध्ये सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 4 चेंडू 10ची गरज. अकुट टप्प्याचा बॉल, त्यावर केलाय प्रहार. अमित कासुर्डे यांच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक श्री वडजाई देवी चषक षटकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जाईल. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये असताना निर्णायक क्षणाला अमित कासुर्डे वरोशी गावचा ब्रँड. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग. आता 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. 3 चेंडू शेष. लेंथ बॉल पिक केलाय आणि फेकून दिलाय. रिमेंबर द नेम अमित कासुर्डे मॅन फ्रॉम वरोशी. सामना होता 5 चेंडू मध्ये 16 आणि 3 चेंडू मध्ये सामना फिनिश केलाय. आणि पहा त्यांचे हावभाव तुम्ही पाहू शकता. काय फटकेबाजी केली आहे. ज्या प्रकारे संघ अडचणीमध्ये असताना खेळपट्टीवर गेले आणि 3 चेंडू मध्ये 2 षटकार 1 चौकार. सामना मात्र जिंकून दिला आपल्या टीमला छत्रपती 11. चला या छत्रपती 11 चे कॅप्टन विपक्ष दोस्ती 11 चे कॅप्टन आपण टॉस करूया. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. अमित कासुर्डे काय फलंदाजी केली. दोस्ती 11 कॅप्टन टॉस साठी या. सुर्वे काका